मना मनात राम, चराचरात राम, आता अयोध्येतही विसावणार राम. न भूतो न भविष्यती, क्षणाचे साक्षीदार व्हा लेट्स अप सोबत. सोहळा अयोध्येचा. प्रभू श्रीरामांच्या जन्मापासून विवाहापर्यंतच्या अनेक घटनांचा साक्षीदार बस्ती. अयोध्येमध्ये होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह देशातील कानाकोपऱ्यातील सर्वांनाच आहे. त्याचबरोबर अयोध्येसह देशभरातील श्रीरामाच्या संबंधित सर्व स्थळांवर सध्या भाविकांची प्रचंड गर्दी आहे. यामध्येच आज आपण एका अशा स्थळाची आख्यायिका जाणून घेणार आहोत. ते म्हणजे ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी माता सीतेसाठी बाणानं रेष मारत नदी निर्माण केली होती. हे स्थळ उत्तर प्रदेशमधील बस्ती या जिल्ह्यात आहे. बस्ती जिल्ह्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या संबंधित अनेक आख्यायिका घडल्याचं सांगितल्या जातात. अशीच एक आख्यायिका आहे ती म्हणजे ज्यावेळी प्रभू श्रीराम आणि माता सीतेचं स्वयंवर झालं होतं, त्यानंतर ते जनकपुरीवरून अयोध्येमध्ये परतत होते. त्यावेळी रस्त्यामध्ये माता सीतेला तहान लागली, मात्र आसपास कुठेही पाणी उपलब्ध नव्हतं. तेव्हा प्रभू श्रीरामांनी आपल्या भात्यातून बाण काढला आणि एक रेष आखली. रेष मारताच त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह निर्माण झाला आणि हेच पाणी पिऊन माता सीतेनं आपली तहान भागवली. या आख्यायिकेनुसार आणि पौराणिक कथांनुसार रामानं रेष मारून निर्माण केलेल्या या नदीला रामरेखा नदी म्हणून ओळखले जाते. सध्या या परिसरामध्ये रामरेखा मंदिर देखील बनवलेलं आहे, ज्यावर रामायणकालीन प्रसंगांची चित्र काढली आहेत. तसेच बस्ती हा जिल्हा रामायणातील अनेक प्रसंगांचा साक्षीदार देखील ठरला आहे. असं सांगितलं जातं की श्रीरामांचे वडील राजा दशरथ यांनी पुत्रप्राप्तीसाठी केलेला पुत्र कामेष्टी यज्ञ देखील याच जिल्ह्यात झाला होता. तसेच श्रीरामांची बहीण शांता यांचं निवासस्थान देखील याच जिल्ह्यात होतं. सध्या शृंगेरी येथे माता शांताचं मंदिर आहे. त्याचबरोबर याच जिल्ह्यामध्ये भगवान श्रीरामांचे गुरु महर्षी वशिष्ठ यांचा आश्रम होता. याच ठिकाणी राहून प्रभू श्रीरामांनी त्यांच्या तिन्ही भावांसह महर्षी वशिष्ठांकडून प्रारंभिक विद्या ग्रहण केली. त्यामुळे अशा प्रकारे प्रभू श्रीरामांच्या जन्मापासून विवाहापर्यंतच्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या या बस्ती जिल्ह्यातून जनकपूर ते अयोध्या जाणारा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग बनवण्यात आलाय, ज्याला राम जानकी मार्ग म्हणून ओळखलं जात आहे. त्यामुळे मंडळी, तुम्हाला ही आख्यायिका कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला, त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.